येऊ द्या ना, सगळे असे येऊ द्या ना. या बाबा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. सावित्री माईंचा विजय असो. अगरबत्ती लाव. बाया खाली बाई घोषणा द्या ना जरा. महात्मा ज्योतिबा फुलेंचा हम तुम्हारे साथ हैं. निताताई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. निताताई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. चला. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. परवा 100% काढतो. आपल्या पूर्व विधानसभेतून अपक्ष उमेदवार निताताई अभिमन्यू भालेराव, माझ्या वडील माजी नगरसेवक अभिमन्यू भालेराव यांची कन्या आहे. माझ्या वडिलांनी विकासाचे अनेक योजना राबवून गरवारे स्टेडियम आणि वार्डातील अनेक समस्या सोडवलेल्या आहेत. त्यांचे ध्येय उद्देश मी माझ्या समोर ठेवून माझ्या जीवनाची गती समाजामध्ये प्रगतशील करण्याचा प्रयत्न करते. महिलांसाठी सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. महिला आज एवढा स्वतंत्र होऊन आज सुरक्षित नाही आहे, त्यांच्यासाठी कार्य करणार आहे. आणि जे आपल्या जो तरुण वर्ग वेश्येच्या आहारी जातो आहे आणि आपला समाज भरकटत आहे, त्या सर्वांचं हित लक्षात ठेवून त्यांच्यासाठी कार्य करण्याचे मी प्रयत्न करत आहे. आणि असेच महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवणार आहे. बचत गटाच्या मार्फत माझ्यासोबत खूप महिला आहेत. त्यांना माझ्या परीनं जसं आज मला जे काही त्यांना मिळवून देता येईल रोजगार किंवा काही मदत, ते सगळ्यांचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय आणि प्रचार दौरे पण सुरू आहे तुमचा. कसा आहे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला? प्रतिसाद छान आहे, खूप छान रिस्पॉन्स आहे. मी आज प्रत्येक वार्डात जाते, तिथं प्रत्येक गेलेल्या महिला मला आवर्जून स्वतः भेटतात की ताई तुमचं मी पॉम्पलेट बघितलं, तुमचा रिक्षा फिरताना बघितला, आम्हाला ताई तुमच्यासारख्या तरुण व्यक्तिमत्वाची गरज आहे. मला स्वतः होऊन महिला येत आहे आणि माझ्या ऑफिसला सुद्धा येऊन महिला भेटल्या अनेक वार्डात. आमच्यासोबत या आणि तुमचं जे अमूल्य मत आहे ते आम्हाला देण्याचा प्रयत्न करा. आमच्या मताला हातभार लागन हीच विनंती आहे. आतापर्यंत तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्य करतात, काय काय कामं केलेले आहे आता? मी आमच्या वार्डात सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न होता आणि तो सगळ्या जिल्ह्यातच आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज जरी रॅलीला चला म्हटलं की महिला म्हणतात की ताई आपल्याला पाणी येणार आहे, ते 8 दिवसांनी आहे. हा फार गंभीर प्रश्न झालेला आपल्या शहराचा. तर मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या वार्डात जिथं अडचणी होत्या, तिथं आम्ही अर्ज दिलेले आणि ते पाणी सुरू झालेलं आहे स्लम एरियामध्ये गटाचं. तर या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना आपलं असं आव्हान आहे की बाबा तुम्ही सगळ्यांनी विचार करून आपलं मत टाका आणि पैशाच्या मागं न लागता, कुणाच्या कसल्याही भूलथापीला बळी न पडता खरे चळवळीतले लोक ओळखा. समाजकार्यात आपल्या पाठीशी कोण खंबीरपणे उभा राहणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या शहराला आपण नवीन जर चेहरा दिला तर नवीन कार्य करू शकतो आणि शहराचा विकास करू शकतो. धन्यवाद.